नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरात सांडगे, पापड, कुरड्या बनवण्याची लगबग सुरू होते. आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्या आई आणि आजी करत असत त्या पद्धतीने बाजरीचे खुसखुशीत सांडगे बनवून दाखवणार आहे. हे सांडगे एकदा नीट पद्धतीने केले की वर्षभर टिकतात आणि जेवताना तोंडी लावायला अप्रतिम लागतात. आणि हो, आज मी प्रत्येक स्टेप का करायची तेही नीट सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण 2 किलो स्वच्छ बाजरी मोठ्या ताटात घेणार आहोत आणि त्यावर अर्धा ग्लास पाणी हातानेच हलकेसे शिंपडायचे आहे. लक्षात ठेवा, पाणी ओतायचे नाही, फक्त शिंपडून बाजरी हलकी ओलसर करून घ्यायची. यामुळे बाजरीचे वरचे साल सैल होते आणि पुढच्या प्रक्रियेत काढायला सोपे जाते. आता ही ओलसर बाजरी एका सुती कापडात घट्ट बांधून 2 ते 3 तास ठेवून द्यायची. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. यामुळे दाण्याला थोडी मऊसरता येते. 2-3 तासानंतर बाजरी बाहेर काढायची. आता लगेच मिक्सरमध्ये टाकून रवाळसर दळायची आहे. हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. 2 ते 3 तास झाल्यानंतर आपण ताटामध्ये ह्या सुती कापडामधून बाजरी काढून घेत आहोत. आता लगेच आपल्याला ही बाजरी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. आता ही मिक्सरमध्ये आपण घातलेली आहे. आता ही रवाळसर अशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही ते बघू शकता बाजरीचं टेक्स्चर कसं आहे ते. आपल्याला याचं पूर्ण पीठ करायचं नाही, थोडा रवाळसर टेक्स्चर याला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडं पोर्शन घेऊन आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहोत. हे तुम्ही बघू शकता आपली सगळी बाजरी ही व्यवस्थित अशी दळून झालेली आहे. अगदी रवाळसर अशीच ही आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. आता हे दळलेले पीठ रव्याच्या चाळणीतून चाळून घ्यायचे आहे. चाळून वरती राहिलेले पीठ हे जे आहे ते बाजूला सेपरेट ठेवायचं आहे. आधी आपल्याला सगळी बाजरी जे हे पीठ आपण करून घेतलेले आहे रवाळसर, ते आधी व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आणि जे वरती चाळणीत राहतं ते एका साईडला व्यवस्थित ठेवायचं आहे. तेही आपल्याला लागणार आहे ते. इथे पहा, इथे आपण चाळून घेतलेले जे आहे ते इथे घेतलेलं आहे आपण, तुम्ही बघू शकता. आता जे आपण चाळणीच्या वरती जे राहिलेलं आहे ते आपण इथे सुपात घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे ती सूप नसेल तर मोठं ताट घ्या तुम्ही त्याऐवजी. आता हे सगळं जे चाळणीत वरती राहिलेलं होतं ते सगळं एकदाच इथं मी सुपामध्ये घेतलेलं आहे आणि ते असं पाकडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. यामुळे काय होते की जे बाजरीचं जे वरचं साल आहे ते निघून जातं. तुम्ही बघू शकता इथे किती बाजरीचं वरचं साल निघलेलं आहे. आपण जे बाजरी थोडीशी ओलसर करून जे आपण बांधून ठेवली होती त्यामुळे हे साल निघायला आपल्याला मदत होते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती इझिली सगळं साल व्यवस्थित पटकन निघत आहे. आता हे जे मिश्रण आहे वरती साल काढून झालेलं, हे सुद्धा आपल्याला आपण जे चाळून घेतलेलं होतं त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला टाकून द्यायचं नाही. हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही स्टेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही पारंपरिक पद्धत आहे आणि यामुळे कुरकुरीतपणासाठी फार महत्त्वाची आहे. यामुळे आपले जे सांडगे आहेत ते कुरकुरीत व्हायला मदत होते.
आता हे जे पीठ आहे ते मी इथे वाटीने मोजून घेत आहे. एक्झॅक्ट हे पीठ किती झाले हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे, कारण त्याच अंदाजाने आपल्याला पाणी जे आहे ते घ्यायचं आहे. त्यामुळे पीठ हे मोजूनच घ्यायचं आहे. आता इथे जेवढं पीठ झालेलं आहे त्याच्या दुप्पट पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे. इथे मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल जवळपास 2 ते 3 चमचे इथे मी घातलेलं आहे. पीठ आपल्याला दुप्पट घ्यायचं आहे, कारण बाजरीचे जे पीठ आहे ते पाणी शोषते आणि शिजवल्यानंतर ते घट्ट होते. हे ते मी पाणी घातलेलं आहे. तर पाण्याला उकळी येऊन द्यायची. तर इथे मी घातलेलं आहे जिरं आणि लसूण ह्याची 2 चमचे पेस्ट घातलेली आहे आणि घातलेले आहेत 2 चमचे मोठे 2 चमचे तीळ घेतलेलं आहे. तर हे आपल्याला ह्या पाण्यात घालायचं आहे. आता घालायचं आहे मीठ. इथे मी 4 चमचे मीठ घेतलेलं आहे. मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सांडगे वाळल्यानंतर हे चवीला खारट लागतात. त्यामुळे ओल्या पिठात मीठ घालताना थोडंसं काळजीपूर्वक घालायचं. ओल्या पिठामध्ये मीठ हे चवीला थोडंसं कमी लागतं आणि सुकल्यानंतर हे मीठ जास्त लागतं. त्याच्यामुळे मीठ घालताना एक काळजी घ्यायची, मीठ थोडंसं कमीच घालायचं, जेणेकरून सांडगे वाळल्यानंतर हे जास्त खारट नाहीत होणार, तर व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित प्रमाणात मीठ लागेल. आता पाण्याला उकळी आली की हळूहळू वाटीने त्याच्यामध्ये हे जे आपण बारीक करून घेतलेलं पीठ आहे ते घालायचे आणि लक्षात ठेवायचं की हे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कंटिन्युअसली हे हलवत राहायचं आहे, अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीत. मगाशी एक टीप सांगायची राहून गेली. आपण जे इथं दुप्पट पाणी इथं उकळायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये, त्यातलं 1 वाटी पाणी हे मी साईडला काढून ठेवलं आहे आणि जसं जसं गरज लागेल तरच ते पाणी याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, नाहीतर ते पाणी साईडला तसंच ठेवायचं आहे. जर आपल्याला ते मिश्रण घट्ट वाटलं तरच बाजूला ठेवलेलं पाणी हे थोडं थोडं करून ह्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. सगळं पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. प्रत्येक 5 मिनिटांनी झाकण काढून हे व्यवस्थित ढवळायचं आहे, हे मिक्स करून घ्यायचं आहे. जवळपास 15 ते 20 मिनिट पीठ शिजायला लागतात. दर 5 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते इक्वली व्यवस्थित शिजेल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. व्यवस्थित असं हलवायचं आहे पीठ. पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे, ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे. अगदी हे असंच पीठ आपल्याला सांडगे घालण्यासाठी लागतं. आता इथे मी पाण्याचा हात घेतलेला आहे, हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ त्यातलं थोडंसं पीठ घेऊन हाताला लावून बघायचं आहे. ते हाताला बिलकुल चिकटलेलं नाही आहे.
याचाच अर्थ पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. तुमचं जर पीठ हाताला चिकटत असेल तर अजून 2 ते 3 मिनिट तुम्ही व्यवस्थित शिजवून घ्या. आता पातेल्यातले पीठ काढायचं आहे आणि हे जे उरलेले पीठ आहे पातेल्यामध्ये ते आपण झाकण लावून तसंच पातेल्यामध्ये ठेवणार आहोत. इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे किंवा स्वच्छ पाटावरती इथे आपल्याला सांडगे घालायचे आहेत. इथे मी प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे. इथे पाण्याचा हात घेऊन पीठ थोडंसं गार करत आपल्याला हे सांडगे घालायचे आहेत. पीठ गरम आहे त्यामुळे सांडगे घालताना जर थोडंसं काळजी घेतच आपल्याला ते घालायचे आहेत. पाण्याचा हात घ्यायचा आहे जेणेकरून पीठ हाताला भाजणारही नाही आणि पीठ हाताला चिकटणारही नाही. हे तुम्ही बघू शकता. आता आपले सगळे सांडगे घालून झालेले आहेत. आता हे सांडगे 2 दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यायचे आहेत. पूर्ण कोरडे झाले की हे आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये डब्यामध्ये हे आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत. व्यवस्थित उन्हात चांगले वाळवून एअरटाईट कंटेनरमध्ये हे ठेवले की एक 6-7 महिने हे व्यवस्थित चांगले टिकतात. हे सांडगे खाताना तेलात तळून घ्या म्हणजे चवीला खूप छान लागतात. इथे मी तुम्हाला तळून दाखवते आहे. तुम्ही बघा हे व्यवस्थित फुलत आहेत. मध्यम गॅसवरती इथे सांडगे मी तळून घेतलेले आहेत. कलर कसा अप्रतिम आलेला आहे. हे सांडगे खायला अतिशय छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला प्रचंड आवडेल. उन्हाळ्यातल्या पदार्थांपैकी तुमची सगळ्यात फेवरेट रेसिपी कुठली आहे हे मला खाली कमेंट बॉक्स करून नक्की सांगा. कारण माझी तर फेवरेट रेसिपी हे बाजरीचे सांडगेच आहेत. स्पेशली उन्हाळ्यात जेवताना तोंडी लावायला हे अप्रतिम लागतात. गरम भाकरी, वरण भात किंवा आमटीसोबतसुद्धा खूप छान लागतात. जर तुम्हाला अशा पारंपरिक रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.